स्केचेस करणं ह्या गोष्टीची डेफिनेशन काय आहे हे खरं कोल्हापूरमधून मला कळलं आणि तिथून रंग, रेषा, आकार आणि प्रकाश ह्या चार प्रमुख गोष्टी मी मानतो त्याची रुजवात तिथून झाली. आणि हे वर्कशॉप पिंपरी चिंचवड मधलंच काय, पुण्यातलं, पुणे जिल्ह्यातलं पहिलं फोटोग्राफीचं वर्कशॉप होतं की जे मी कंडक्ट केलं होतं. आणि त्या फोटोग्राफरच्या वर्कशॉपसाठी ज्या पहिल्या 2 ऍडमिशन्स झाल्या की ज्यांनी मला स्टुडिओत यायचंय तर पहिला कचरा काढ म्हणून सांगितलं होतं, ती नवरा बायको दोघही जण माझ्याकडे पहिली ऍडमिशन घेतली होती त्यांनी. नमस्कार, मी देवदत्त कशाळीकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे मी. कुडाळमध्येच लहानाचा मोठा झालो आणि कुडाळ हायस्कूल कुडाळमध्येच माझं शालेय शिक्षण झालं. या इंटरव्ह्यूला येत असताना खरं सांगायचं तर खूप काही सांगायचं आहे असं डोक्यात होतं, पण आपल्याकडे असलेला जो एक मर्यादित वेळ आहे त्या वेळामध्ये मी थोडक्यात माझा जो काही एक प्रवास आहे आत्तापर्यंतचा कलाक्षेत्रातला तो मी सांगेन. ह्याच्यामध्ये मला स्टार्टिंगला अगदी म्हणजे कुडाळमध्ये माझं जेव्हा शालेय शिक्षण चालू होतं तेव्हा मला ड्रॉइंगची खूप आवड होती. आणि खरं सांगायचं तर मी फक्त ड्रॉइंगच करायचो. तर ड्रॉइंग करायचो म्हणजे काय करायचो तर मला जे ड्रॉइंगचे टीचर होते त्यांनी दिलेल्या असाइनमेंट्स आणि त्या व्यतिरिक्त फक्त ड्रॉइंगच आवडायचं. आणि अगदी काठावर पास व्हायचो गणितामध्ये. गणितात नापास होतोय अशी स्वप्न अजूनही पडतात. त्यामुळे ही गोष्ट तेव्हाही तशीच होती आणि अजूनही अगदी त्याची भीती तशीच आहे. कदाचित मला असं वाटतं की आर्टिस्टचं आणि गणिताचं काहीतरी वाकडं असावं आणि माझ्या बाबतीत मात्र ते तसंच आहे अजूनपर्यंत. तर आर्टमध्ये काम करत असताना खूप साऱ्या गोष्टी आपल्यापर्यंत येत नाहीत, ही सगळ्यात मोठी समस्या आहे असं मला नंतरच्या काळात कळलं. लहानपणी म्हणजे साधारणपणे एक 8वी 9वीत असताना चित्रकला 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 एवढा शब्द माहिती होता आणि एका टिपिकल साच्यात काम करत होतो. मला तेव्हा माहिती नव्हतं की मी पुढे जाऊन आर्टमध्ये काम करणार आहे. तर मला अनफॉर्च्युनेटली शाळेमधून आर्ट कॉलेज विषयी कुणाचकडून कळलं नाही. ही कुठेतरी एक खंत राहून गेली मनात की आर्ट कॉलेज असतं आणि फोटोग्राफर्सचं तर सोडून द्या, पण आर्ट ही कॉन्सेप्ट खूप मोठी आहे आणि देर आर वाईड आस्पेक्ट्स. खूप वेगवेगळ्या पद्धतीनं कलाक्षेत्रामध्ये गेल्यानंतर ओपनिंग्ज असतात आणि दुर्दैवानं ह्या ओपनिंग्ज विषयी सांगितलं जायला हवं असं मला वाटतं. माझा काळ अर्थातच खूप जुना आहे आणि त्या काळामध्ये ह्या गोष्टी मला एका इंग्लिशच्या सरांकडून कळल्या. इंग्लिशच्या सरांनी मला हे सांगणं हे माझ्यासाठी आयुष्याची कलाटणी देणारी गोष्ट होती असं मला वाटतं. महाजन नावाचे सर होते. तर मला त्यांच्याकडून पहिल्यांदा कळलं की आर्टमध्ये करिअर करता येतं. मला नेहमी माझ्या आईबाबांना खूप धन्यवाद द्यायला आवडतील किंवा मला त्यांना नेहमी आय विल बी ऑलवेज थँकफुल टू देम बिकॉज मला बाबांनी आणि आईंनी कधीही असं एकदा सिंगल टाइम पण म्हटलं नाही की तू आर्टमध्ये करिअर करणार आहेस, तू ड्रॉइंग बिंग करणार आहेस आणि तू आर्ट कॉलेजला जाणार आहेस, त्याच्याऐवजी तू अमुक कर तमुक कर हे कर ते कर असं टिपिकल पॅटर्न मध्ये कर असं कधीच बोलले नाहीत बाबा मला. अर्थातच कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या घरात नेहमी बाबा आपले डिसिजन मेकर असतात, पण मला त्यांनी ऑलवेज सपोर्ट केला. जेवढं त्यांना शक्य होतं तेवढं त्यांनी सगळं केलं. मग माझा इथून कोल्हापूर पर्यंतचा प्रवास झाला 10वी झाल्यानंतर. त्याच्यानंतर माझं आयुष्यातली कला शिक्षण चालू झालं. मग त्याच्यामध्ये इंटिरियर असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आर्टिस्ट बरोबर काम करणं असेल, ड्रॉइंग्ज असतील, स्केचेस असतील, ह्या गोष्टी खूप केल्या. कोल्हापूरमधल्या एका चांगल्या कलाकाराबरोबर काम करत असताना स्केचेस हा विषय खूप महत्त्वाचा असायचा. आर्टमध्ये काम करत असताना एक गोष्ट मला इथे सांगायला आवडेल की ऑब्झर्वेशन खूप असणं गरजेचं असतं. मला त्या काळामध्ये 50 स्केचेसचं कंपल्शन असायचं आणि हे 50 स्केचेसचं कंपल्शन त्यावेळेला खूप बर्डन वाटायचं. राग यायचा, चिडचिड व्हायची. म्हणजे एकतर नवीन शहरात गेलेलो होतो आणि नवीन शहरातून आपल्याला सगळ्याच गोष्टी नवीन होत्या. तिथले चेहरे नवीन, माणसं नवीन, तिथले रिवाज नवीन. कोकणातून गेलेलो असताना गरजेपेक्षा जास्त शाय होतो कदाचित मी. आणि मग पुढे गेल्यानंतर तिथून त्या प्रवासामध्ये मला ते 50 स्केचेसचं बर्डन वाटायचं. पण एक वेळ अशी आली की हळूहळू जसा हात बसला तसं मला स्केचेस जमायला लागली आणि चांगली स्केचेस सुरू झाली माझी. स्केचेस करणं ह्या गोष्टीची डेफिनेशन काय आहे हे खरं कोल्हापूरमधून मला कळलं आणि तिथून रंग, रेषा, आकार आणि प्रकाश ह्या चार प्रमुख गोष्टी मी मानतो त्याची रुजवात तिथून झाली माझ्या त्या शिक्षणामधून. आणि 50च्या ऐवजी 49 जरी चित्र काढली तरी आमचे जे सर होते ते सर लिटरली पट्टीनं मारायचे. तो काळ खूप वेगळा होता. आता ह्या सगळ्या गोष्टी कल्पनेच्या बाहेर वाटतील आपल्याला, पण या गोष्टी व्हायच्या.
आणि त्या झाल्या, हे खूप चांगलं झालं असं मला वाटतं. कारण त्यानंतर पुढचा जो कलेचा प्रवास सुरू झाला, ज्याला आपण अकॅडमिकल एज्युकेशन म्हणू आपण, तो अभिनव कला महाविद्यालयामध्ये पुण्यामध्ये सुरू झाला. आणि पुण्यामध्ये अभिनव कला महाविद्यालयाला ॲडमिशन मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं खडतर प्रवास सुरू झाला. ॲडमिशन मिळत असताना एन नंबर ऑफ गोष्टी होत्या. म्हणजे फाउंडेशन हा फर्स्ट इयरचा कोर्स माझा पूर्ण झाला, जो कंपल्सरी असतो, आणि त्यातून पुढे 4 वर्ष. सो अशी 5 वर्षाची एक डिग्रीचा प्रवास असतो. आणि माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफीमध्ये होतं. 5 वर्षाच्या डिग्रीचं स्पेशलायझेशन फोटोग्राफी आणि ॲडव्हर्टायझिंग बेस्ड फोटोग्राफी हे कुठेतरी एक त्यातला एक पार्ट होता, जो इम्पॉर्टंट पार्ट धरून मला पुढे जायचं होतं. सेकंड इयरला ॲडमिशन घेत असतानाच माझ्या काय म्हणता येईल की एक जो टफनेस आहे लाईफचा, मला तो तिथे पहिल्यांदा कळला. गव्हर्नमेंटचे खूप वेगळे नॉर्म्स असतात, एन नंबर ऑफ थिंग्स असतात. जेव्हा सिटीमध्ये आपण काम करतो, वेगवेगळी माणसं ॲडमिशन मिळवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात, आणि मला सगळ्याच नियमांमध्ये मी बसत असताना सुद्धा मला ॲडमिशन नाकारली गेली होती. तर फर्स्ट टाइम मी मुंबईमध्ये गेलो, पहिल्यांदा आयुष्यात मुंबई पाहिली. तिथे मंत्रालयाचे दरवाजे ठोठवले. माझ्या चुलत्यांनी मला त्या गोष्टीत खूप मदत केली. मी त्यांचेही कधीही उपकार विसरू शकणार नाही. आणखीन तिथं गेल्यानंतर लिटरली आय वॉज लाईक अ बेगर. म्हणजे अक्षरशः मी तिथे याचकासारखा कितीतरी तास थांबून राहायचो. असे 2-3 दिवस गेल्यानंतर मग कुठेतरी हळूहळू माझ्या काकांनी त्याच्यामध्ये मला मदत केली, चांगली चांगली माणसं भेटवून दिली. आणि एक दिवस आर्ट डायरेक्टरांनी मला माझ्यासाठी पत्र दिलं की ही व्यक्ती जर सगळ्या नॉर्म्समध्ये बसतीये, तर मग ॲडमिशन ह्याला का देत नाही तुम्ही. तो माझा पहिला टफ प्रवास होता. कारण फर्स्ट इयर झाल्यानंतर गव्हर्नमेंटचं असतं ते पण, आणि त्याच्यानंतर सेकंड इयरला जात असताना ॲडमिशन मिळत असतानाच्या ज्या हर्डल्स होत्या, तिथे शिकलो मी एक गोष्ट, की शहरामध्ये जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर तुम्ही टफ राहणं खूप गरजेचं आहे. जमत नाही म्हणून रडून उपयोगाचं नाही. कारण आयुष्यात मुंबई पहिल्यांदाच बघितलेली होती. रात्री 12-1 वाजता कधीतरी पोहोचलेलो होतो मुंबईमध्ये, पहाटे कधीतरी डेस्टिनेशनला पोहोचलो, आणि दुसऱ्या दिवशीपासून मग त्या सगळ्या वाऱ्या सुरू झाल्या होत्या. पण फॉर्च्युनेटली माझं ॲडमिशनचं काम उशिरा का होईना महिनाभरानंतर झालं, आणि कुणालाही रुपया न द्यायला लागता माझं काम झालं. कारण मी लीगल सीट्समध्ये बसत होतो. तिथून प्रवास सुरू झाला. मग नंतर पुन्हा पुण्याचं एक कल्चर जे असतं ते कल्चर त्याच्यामध्ये होतं. निश्चित खूप चांगली मुलं होती, अभ्यासू मुलं पण होती. वेगवेगळ्या पद्धतीत वेगवेगळी जशी आपल्याला मित्र भेटतात तशी वेगवेगळी माणसं पण भेटत होती. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदाच मला असं कळलं की जे काही माझ्याबद्दल चालू आहे, त्याला रॅगिंग वगैरे म्हणतात की काय वगैरे, मला माहित नव्हता, तो शब्द पण माहिती नव्हता. पण त्या ठिकाणी पण अगदी काय म्हणता येईल की चिकाटी ठेवली, खूप वेगवेगळ्या पद्धतीनं फाईट करावी लागली. आणि हळूहळू त्या सगळ्या मुलांना आमच्या बाजूनं मी टर्न करून घेतलं. आणखीन मग पुढचा कलेचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर मग अभिनव कला महाविद्यालयाची 4ही वर्ष उरलेली, म्हणजे एकूण 5 वर्षांमधली शेवटची 4 वर्ष ही खूप छान गेली म्हणायला हरकत नाही. छान याच्यासाठी की मी कॉलेजला दांड्या प्रचंड मारायचो. आणि कॉलेजला दांड्या प्रचंड मारायचो म्हणजे काय करायचो तर 5 डेज वीक होता, आणि त्यात सुद्धा माझे एखाद दुसरा दिवस दांडी होत होती. तर ही का होत होती, कारण त्याच वेळेला एक लक्षात असं आलं होतं कुठेतरी की फोटोग्राफीत करिअर करायचंय आपल्याला. तर हे जर निश्चित झालेलं होतं जेव्हा माझं, तेव्हापासून लक्षात आलेलं होतं की आपल्याला इथे कोणी ओळखत नाही, आपल्याला सगळं स्वतः करायचंय. कुणाचीही ओळख नाहीये. 11 वाढलेलं भयंकर मोठं शहर आहे, विद्येचं माहेरघर वगैरे म्हणतो आपण. पण काम तुमच्या घरी येत नसतं. कामापर्यंत तुम्ही पहिल्यांदा पोहोचावे लागता. आणि हे पोहोचत असताना जे काही करायचं ते करत असताना कॉलेजला येण्याचा जो अंतर होतं ते खूप होतं. त्याच्यासाठी मला सायकलनं एक 4 किलोमीटरचा प्रवास, त्याच्यानंतर 20 किलोमीटरचा प्रवास ट्रेननं, आणि त्याच्यानंतर पुन्हा बसनं साधारणपणे एक 10 किलोमीटरचा प्रवास, हे जाताना आणि तेवढंच पुन्हा सगळं येताना असं करावं लागायचं. आणि अशी 4 वर्षांचा तो सगळा होता स्पॅन. तर त्या स्पॅनमध्ये या गोष्टी पण मला सायमल्टेनियसली चालू ठेवाव्या लागल्या की मला ॲडव्हर्टायझिंग एरियामध्ये जात असताना वेगवेगळ्या लोकांना भेटणं, पोर्टफोलिओ दाखवणं, असाइनमेंट्स फोटोग्राफीच्या घेणं, स्वतःचा कॅमेरा नसल्यामुळे खूप वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या त्यावेळेला. आणि मग ते करत राहिलो. सो माझ्या फोटोग्राफी करिअरची सुरुवात ॲक्च्युली 90-91 म्हणजे 91च्या सुरुवातीला झाली असं म्हणायला हरकत नाही. टाटा मोटर्सचा पहिला जॉब मी केला होता. एका टाटा मोटर्समधल्याच एम्प्लॉईनं मला तो दिला होता, आणि तो जॉब प्रचंड आवडला त्यांना, ते शूट जे केलेलं होतं ते फोटोग्राफीचं. आणि दॅट वॉज माय फर्स्ट इंडस्ट्रियल फोटोग्राफिक एक्सपिरियन्स. आणि दॅट वॉज वंडरफुल. खूप छान झाला तो. तिथून चालू झालं. मग 95 पर्यंतच्या प्रवासामध्ये मी वेगवेगळ्या ॲड एजन्सीजसाठी काम केलं. चांगल्या चांगल्या प्रतिथयश ज्यांची नावं घ्यायला हरकत नाहीत अशा खूप चांगल्या चांगल्या एजन्सीजसाठी मी काम केलं. तो एक्सपिरियन्स पण मला कामाला आला. सो एका बाजूला काम करत राहणं बाहेरचं, आणि एका बाजूला कॉलेज करत राहणं, आणि कॉलेजच्या असाइनमेंट्समध्ये आपल्याला काम
चांगलं देत राहणं, हे सगळ्या गोष्टी केल्या. बेस्ट क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनचं मेरिट ऑलमोस्ट दरवर्षी मला मिळालं. आणि फोटोग्राफीत स्पेशलायझेशन असल्यामुळे लास्ट इयरला बाटा शूजवरती कॅम्पेन केलेलं होतं. इलस्ट्रेशन पण टॉपिक होता, फोटोग्राफिक पण त्यात कॉम्बिनेट केलेलं होतं. आणि माझं एकदाचं शिक्षण पूर्ण झालं. खरं सांगायचं तर कॉलेजच्या लाईफमध्ये असं बऱ्याचदा म्हणतात की कॉलेज लाईफ हे एन्जॉय केलं पाहिजे वगैरे वगैरे, आणि ते करायलाच पाहिजे खरं म्हणजे. पण कुडाळमधून पुण्यात जाऊन स्वतःला स्थायिक व्हायचंय, आपलं करिअर करायचंय, आपल्या पूर्ण कुटुंबातलं इथे कोणीही नाहीये या क्षेत्रात गाईड करायला, सपोर्ट करायला, किंवा अनुभवी कोण नाहीये, तर आपल्या जीवावरतीच आपल्याला करायचंय. याच्यामध्ये मला तिथं जी साथ होती ती माझ्या ताईची आणि माझ्या भाऊजींची. ह्या पूर्ण 5 वर्षाच्या कालखंडामध्ये मला कुठलीही गोष्ट ताई आणि भाऊजींनी कमी पडू दिली नाहीत. आईबाबांचे ब्लेसिंग्स आणि आईबाबांचा सपोर्ट तर होताच मला. माझा भाऊ तेव्हा लहान होता, आणखीन त्याचं कॉलेज सुरू होतं तेव्हा वगैरे वगैरे. तर मला खूप कमी वेळेला माझ्या गावी येता यायचं, आणि त्याचं कुठेतरी एक थोडंसं असं एक पिनिंग व्हायचं, थोडंसं पेनिंग त्याचं असायचंच की आपल्याला गावी जास्त जाता येत नाही वगैरे वगैरे. सुट्टीमध्ये गावी येणं एवढंच असायचं. पण हा जो काही मिस करणं होतं, म्हणजे आपल्या गावाला मिस करणं, ही अजूनही मनात सल आहे. म्हणजे शांतपणे इथल्या इतकं सुंदर निसर्ग आहे कुडाळ, आजूबाजूच्या सगळ्याच परिसरामध्ये, अख्खा सिंधुदुर्ग अप्रतिम आहे. पण त्याचा असा पीस ऑफ माइंडनं त्याचा आनंद घेता आला नाही. कदाचित ह्या सगळ्या प्रवासामधली राहून गेलेली रुखरुख असेल तर तीही आहे. आणि करिअरच्या मागे पळता पळता पळावंच लागलं, पर्याय नव्हता, कारण गॉडफादर नव्हता कोणी. ताई आणि भाऊजी सपोर्ट त्या साईडनं भरपूर करत होते मला. पण स्वतःला सिद्ध करण्याच्या त्या पूर्ण स्पॅनमध्ये 1995 मध्ये माझं प्रोजेक्ट पूर्ण झाला. मी पासआउट झालो आणि तिथून ॲवॉर्ट ॲडव्हर्टायझिंग नावानं मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी सुरू केली, की ज्याच्या अंडर प्रिंटिंग पण व्हायचं आणि डिझायनिंगचं काम चालायचं, आणि स्पेशलायझेशन होतं माझं फोटोग्राफी. फोटोग्राफिकच्या करिअरमध्ये मी अनेक वृत्तपत्रांसाठी फोटोग्राफ तेव्हा द्यायचो करून. सकाळसाठी द्यायचो, लोकसत्तासाठी द्यायचो. तिथून माझ्या फोटो जर्नलिझमच्या करिअरचा सुरुवात झाली. फोटो जर्नलिझम हा खूप आवडता विषय होता. फोटोग्राफीत 1995 पर्यंत असं लक्षात आलं होतं की ॲडव्हर्टायझिंग वर्ल्ड हे पूर्णपणे फोटोग्राफीवरती येणार आहे, आणि मग फोटोग्राफीतच आपल्याला करायचं आहे. मग फोटोग्राफीत करायचं हे फिक्स झाल्यानंतर फोटोग्राफीत कंटिन्यू काम चालू झालं. एक प्रसंग मला सांगायला आठवतोय, आवडेल इथे, की तो थोडासा सॅड मुवमेंट होती ती. 1993 साली मला एक स्पेसिफिक फोटोग्राफ काढत असताना बघण्याची खूप इच्छा होती. आणि मला आमच्या चिंचवडमधलीच एक फोटोग्राफीची एक स्टुडिओ होता, त्यांच्याकडे मी जाऊन थांबलो होतो. 1992 सालची गोष्ट आहे. आणि त्यांनी मला फोटो काढायला, बघायला पण थांबवलं नाही मग त्यांच्या स्टुडिओमध्ये. म्हणजे उभं पण राहायला दिलं नाही मला त्या ठिकाणी. उभं राहायचं पण नाही तू, आणि तुला जर सुरुवात करायची असेल तर तू झाडू मार पहिल्यांदा, असं मला त्यांनी सांगितलं होतं. आणि मी झाडू मारायची तयारी होती, पण एवढेही आपण गये गुजरे नाही होत. आपण एक क्वालिफाईड आर्टिस्ट होतोय आणि आपण काहीतरी करतोय, तर एवढाही आपला सन्मान घालवून बसण्याची गरज नाही, असं माझं एक मन सांगत होतं. पण तो कुठेतरी तो अपमान गिळला, आणखीन काम चालू ठेवलं. आणि बरोबर त्याच्यानंतर करेक्ट 4 वर्ष पूर्ण झाली, म्हणजे 3 वर्ष पूर्ण झाली. 1995 कंप्लीट झालं, आणि मी 96 साली साधारणपणे एक 96 ते 97 मध्ये मी एक फोटोग्राफीचं पिंपरी चिंचवड मधलं पहिलं मॉन्सून क्रिएशन म्हणून आउटडोर फॅशन फोटोग्राफीचं लोणावळ्यात वर्कशॉप घेतलं होतं. आणि हे वर्कशॉप पिंपरी चिंचवड मधलंच काय, पुणे जिल्ह्यातलं पहिलं फोटोग्राफीचं वर्कशॉप होतं, की जे मी कंडक्ट केलं होतं. आणि त्या फोटोग्राफरच्या वर्कशॉपसाठी ज्या पहिल्या 2 ॲडमिशन्स झाल्या, की ज्यांनी मला स्टुडिओत यायचंय तर पहिला कचरा काढ म्हणून सांगितलं होतं, ती नवरा बायको दोघही जण माझ्याकडे पहिली ॲडमिशन घेतली होती त्यांनी. सो तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांची चूक आहे किंवा त्यांनी मला खूप वाईट ट्रीटमेंट केली असं मला नाही म्हणायचंय. मला ह्याच्यात एकच गोष्ट म्हणायची, की तुम्ही न बोलता करून दाखवलं पाहिजे, आणि तो पॉईंट सोडायचा नाही डोक्यातून. कंटिन्यू तो पॉईंट जर डोक्यात ठेवला तर निश्चितपणे आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो, असं मला तरी अनुभव आले. पुढे 1998 पर्यंत माझा प्रवास ॲडव्हर्टायझिंग वर्ल्ड वरती होताच. त्याच्यामध्ये खूप गोष्टी चालू होत्या. एक्झिबिशन्स माझी तोपर्यंत 3 ते 4 एक्झिबिशन्स झालेली होती. आणि 1998 मध्ये मला एक छान अपॉर्च्युनिटी आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती जनसंपर्क विभागामध्ये मी आर्टिस्ट कम फोटोग्राफर ह्या ऑलमोस्ट क्लास 2 लेवलची पोस्ट होती. नायब तहसीलदारची ग्रेड म्हणू आपण त्याला. त्या ग्रेडवरती माझं सिलेक्शन व्हायचं होतं म्हणजे हा सगळा मंत्रालयातून ती पोस्ट मंजूर करून आणण्यापासनं
खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं, फक्त त्यांना त्या पोस्टचा इम्पॉर्टन्स माहिती होता. 200 कॅन्डिडेट्स आलेले होते, एक पोस्ट होती, त्यात मी ओपन कॅन्डिडेट पडतो, त्याच्यामुळे मला ओपन कॅन्डिडेट म्हटल्यानंतर माझ्यासाठी टफनेस खूप होता. 5 सहाय्यक आयुक्त माझ्या इंटरव्ह्यूजना बसलेले होते आणि प्लस आयुक्त महानगरपालिकेचे प्रवीण सिंग परदेशी, खूप मोठ्या पोस्टवरती असलेली व्यक्ती आहे त्यावेळेलाही ते आयुक्त होते आणि आताही ते खूप सिनियर मोस्ट पोस्टवरती आहेत महाराष्ट्र राज्य शासनाच्या. तर त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आहे, मी खूप भाग्य समजतो आणि मी त्याच्यातून सिलेक्ट झालो आणि तिथून माझा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रवास सुरू झाला. 20 वर्ष तब्बल मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती जनसंपर्कमध्ये इव्हेंट्स सांभाळल्या, डिझायनिंग सांभाळलं आणि प्रेस फोटोग्राफी सांभाळली. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियासाठी ज्या ज्या गोष्टी रोज द्यायला लागायच्या त्या सगळ्याच्या सगळ्या व्हिज्युअल्स जे असायचे ते व्हिज्युअल्स आम्ही द्यायचो. फोटोग्राफिक व्हिज्युअल्स आणि व्हिडिओ व्हिज्युअल्स हे सगळं मॅनेज करणं, डेटाबेस सगळा व्यवस्थित ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे होत्या. आणि 20 वर्ष केल्यानंतर माझी 14 वर्ष शिल्लक होती. ऑलमोस्ट आर्ट ऑफिसर म्हणजे क्लास 1च्या पदावरती नेमणूक होण्याच्या कुठेतरी जवळपास असताना मी राजीनामा दिला आणि 14 वर्ष माझी अजून शिल्लक होती सर्व्हिस, पण मी हे आधीच ठरवलं होतं की मला इथे थांबायचं आहे आणि मग मी राजीनामा देऊन बाहेर आलो आणि माझं बाकीचं ॲडव्हर्टायझिंग मधली फोटोग्राफी आणि ब्रँडिंगची कामं सुरू झाली. त्याच्या आधी पण माझं ह्या क्षेत्रात काम सुरू झालं होतं. त्याआधी 3 वर्षापासून मी देवदत्त फोटोग्राफी स्कूल हे पिंपरी चिंचवडमधलं पहिलं फोटोग्राफीचं स्पेशलायझेस ट्रेनिंग देणारं एक इन्स्टिट्यूट सुरू केलं होतं. आज तेव्हा त्याची सुरुवात होती. ते सगळं टफ असायचं कारण मला वर्किंग अवर्स नव्हते, कंटिन्यू काम असायचं, सॅटर्डे संडे पण जायला लागायचं, त्यामुळे रबर बँड व्हायचा. पण ठीक आहे, झालं. तिथपर्यंत सगळ्या गोष्टी छान झाल्या, मॅनेज केल्या. एकही दिवस मी माझ्या इन्स्टिट्यूटला विद्यार्थ्यांना दिलेल्या टायमिंगपेक्षा 1 मिनिट पण लेट पोहोचलो नाही, ही मला सगळ्यात आनंदाची गोष्ट वाटते. म्हणजे मी 7चा टायमिंग दिला तर मागच्या 40 बॅचेसला 41 बॅचेस पूर्ण झाल्यात. मी 1 सिंगल मिनिट पण डिले नाही होऊ शकलो बाकीचं सगळं सांभाळून. आज आत्ता मी कॉर्पोरेट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरीज मध्ये स्पेशलायझेशन ठेवलंय. देशभरातल्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी मी डॉक्युमेंटरीज बनवतो, एजन्सीजला काम देतो, कंपन्यांसाठी काम करतो, स्मार्ट सिटीसाठी मी काम करतो. हे काही माझे क्लायंट्स आहेत आणि यांच्यासाठी मी काम करतो. तर फोटोग्राफी हा क्षेत्र खूप वाईड आहे बेसिकली. सो फोटोग्राफीमध्ये फोटो जर्नलिझम हा माझा कोर आहे, प्रॉडक्ट फोटोग्राफी आहे, फॅशन फोटोग्राफी आहे, ब्रँडिंग आहे आम्ही करतो. त्यानंतर ॲडव्हर्टायझिंग सेक्टरमध्ये जात असताना फूड फोटोग्राफी आहे. मी फोटोग्राफीमधून फिल्म्समध्ये हळूहळू आलो, त्यानंतर फिल्म्समधून डॉक्युमेंटरीजमध्ये आलो. आय थिंक दिस इज अ मायग्रेशन, बिकॉज ही फोटोग्राफीच्या ह्या शाखा आहेत आणि ह्या फोटोग्राफीच्या शाखांमधून आपण काम करतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. स्विच करत राहिलं पाहिजे, पहिल्या गोष्टी सोडून द्यायला पाहिजे असं मला म्हणायचं नाहीये. मला याच्यातून एवढंच म्हणायचं आहे की पहिल्या गोष्टी तशाच ठेवून तुम्ही त्यात नवीन नवीन ॲडिशन्स केल्या पाहिजेत. फोटोग्राफरसाठी मला एक गोष्ट सांगायला आवडेल की सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र झालेलं आहे. आता तुम्हाला फायदा पण देतं आणि तुमची मानसिक स्थिती बिघडवतं पण. तर सोशल मीडियाला फार मनावर घेऊ नका. जे बेस्ट असेल, ते नॅचरल असेल, ते पोस्ट करत राहा. पोस्ट करत असताना प्रत्येक आर्टिस्टनं, प्रत्येक फोटोग्राफरनं खूप बारकाईनं सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की हाऊ दे प्रेझेंट देअर सेल्फ इन फ्रंट ऑफ देअर सोशल मीडिया. बिकॉज थोडीशी चुकीची पोस्ट तुमची टोटल पर्सनॅलिटी आणि तुमच्याकडे एक बिझनेस म्हणून बघत असतानाची एक इमेज ही आयदर वर तरी नेतं आणि जर ते चुकलं तर ती किल करतं. तर ह्या गोष्टी प्रामुख्याने सांभाळल्या पाहिजेत, कारण आजचा सोशल मीडिया हा टॉपिक नाही, त्यामुळे त्याच्यावर मी खूप नाही बोलणार आहे. पण इथं भरकटतो आपण. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, आपलं इन्स्टाचं पेज असतं, आपलं फेसबुकचं पेज असतं, बिंग अ फोटोग्राफर ऑर ॲन आर्टिस्ट, आणि तिथं आपण ट्रिपला गेलेल्याचे फोटो टाकतो किंवा आपण आंबोलीत गेलेलो आणखीन चहा आणि भजी खात असतानाचा फोटो टाकतो. सो ह्या गोष्टी आनंद देणाऱ्या आहेत, पण मला असं वाटतं त्याचं प्रोफाईल वेगळं पाहिजे आणि प्रोफेशनलचं प्रोफाईल वेगळं पाहिजे. आणि हे प्रोफाईल अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे, कारण सोशल मीडिया आज रेव्हेन्यू देतोय, सोशल मीडिया आज 360 डिग्री तुफान बिझनेस देतोय. फक्त कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. आतापर्यंतच्या प्रवासामध्ये माझी अनेक एक्झिबिशन्स झाली आणि ह्या एक्झिबिशन्सच्या माध्यमातून मला जे व्यक्त व्हायचं होतं ते होत राहिलो मी. कारण बाहेरची कामं घेणं, इंडस्ट्रियल वर्क करणं, ॲडव्हर्टायझिंग बेस वर्क करणं, असाइनमेंट्स करणं हे चालूच असतं, फोटोग्राफी क्लासेस. तर माझी अशी आत्तापर्यंत अनेक विषयांवरती अनेक शोध झाले. साधारणपणे रिपीटेड शोज माझ्याकडून अनेक संस्थांनी माझं वर्क नेऊन डिस्प्ले केलं. असे जर काउंट केले तर साधारणपणे 29-30 एक्झिबिशन्स झालीत आणि प्रामुख्यानं जर त्यातले विषय हायलाईट करायचे झाले तर साधारणपणे 7 ते 8 विषय आत्तापर्यंत मी घेतलेत. त्याच्यामध्ये नागा साधू आहे, किड्स फोटोग्राफी आहे, लॉस्ट चाइल्डहुड आहे, ट्रान्स मूड्समधल्या इमेजेस आहेत, पाऊस या विषयावरचं काम आहे, कुंभमेळ्यातलं काम आहे,
त्यानंतर मला आठवतंय की हम्पीवरती काम केलेलं होतं, द लॉस्ट एम्पायर म्हणून, भग्न साम्राज्य, त्याच्यावरती काम केलेलं होतं. आणि आत्ता प्रेयसी नावाचा एक विषय घेऊन मी येतोय. निसर्ग आणि प्रत्येकाच्या मनातली आवडती प्रेयसी ह्याचं कॉम्बिनेशन करतोय मी. त्यासाठी देशभर फिरतोय मी. एका सिंगल इमेजसाठी लडाख, एका सिंगल इमेजसाठी राजस्थान, असं चालू आहे. तर हे न संपणारं आहे खरं सांगायचं तर. आणि करिअरच्या टप्प्यांवरती जर सांगायचं झालं तर या ओव्हरऑल प्रवासामध्ये जर्नलिझम हा माझा खूप आवडता विषय आहे. जर्नलिझममध्ये काम करत असतानाचं जे सुख आहे ते दुसऱ्या कशातच नाही. बिकॉज ईच अँड एव्हरी फोटोग्राफिक थीम अँड फोटोग्राफी इज प्लॅन्ड, बट जर्नलिझम इज नॉट प्लॅन्ड. सो जर्नलिझम बेस्ड फोटोग्राफी म्हणजे काय की पत्रकारितेशी संबंधित, म्हणजे वृत्तपत्र संबंधित जी बातमी स्वरूपाची जी एक न्यूज असते, ज्याला आपण व्हिज्युअल स्टोरी टेलिंग म्हणू. सो व्हिज्युअल स्टोरी टेलिंग हा माझा सगळ्यात आवडता विषय आहे. कोविडच्या काळामध्ये मला व्हिज्युअल स्टोरी टेलिंग खूप छान करता आलं. BBC सारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनं त्याची खूप छान दखल घेतली. त्यांचे खूप आभारी आहे मी. BBCनं मला खूप छान संधी दिली तेव्हापासूनच. आणि BBC वरती मी कोविड काळामध्ये जे काही काम केलेलं होतं ते खूप चांगलं प्रसारित झालं. त्याचे प्रसार खूप मोठा झाला. म्हणजे मला आठवतंय की स्मशानभूमीतले व्हिडिओज असतील, रेड लाईट एरियामधले व्हिडिओज असतील, तिथलं झालेलं व्हिज्युअल स्टोरी टेलिंग असेल. म्हणजे ज्यावेळेला मला आठवतंय की एकही फोटोग्राफर काय की कुणीही चिटपाखरू रस्त्यावरती नसायचं. ओस पडलेली होती दुनिया, घरातून कोणी बाहेर पडत नव्हतं. कम्प्लिटली लॉकडाऊन जेव्हा झालेलं होतं तेव्हा मी आणि माझा मुलगा, तो आत्ता 22 वर्षाचा आहे, तर 2 वर्षापूर्वी तो म्हणजे 19-20 वर्षाचा होता. पण आम्ही दोघंही PPE किट घालून ऑलमोस्ट 6-6, 7-7 तास अनेकदा बाहेर गेलेलो आहोत. कधी कधी 8-8 तास बाहेर गेलेलो आहोत. आम्ही त्या कोविडच्या काळात पण संधीचं सोनं केलं की म्हटलं काय जे घडणार असेल ते घडणार आहे. PPE किट घालूया, बाहेर जाऊया आणि काम करूया. सो PPE किट घालून बाहेर जाऊन हॉस्पिटल शूट केली, हॉस्पिटलच्या फिल्म्स बनवल्या, गव्हर्नमेंटसाठी फिल्म्स बनवल्या. आणि कोविडमध्ये जेव्हा फोटोग्राफर्स कम्प्लिटली स्टॉप झालेले होते, त्यांचा रेव्हेन्यू थांबलेला होता, मला सगळ्यांना सांगायला आवडेल की कोविडमध्ये सगळ्यात जास्त आम्ही फिल्म्सची कामं केली. अर्थातच जीवावर बेतणारं होतं. माझ्या बायकोनं खूप मोठा सपोर्ट केला. तर ह्या सगळ्याच पिरियडमध्ये करोनानं खरं सांगायचं तर खूप दिलं. म्हणजे जर्नलिझमची जी काय म्हणू आपण, फोटो जर्नलिझमची जी खाज होती ती पूर्ण भागली. बरं वाटलं, मला छान वाटलं, एकदम मस्त दणकून काम करता आलं, फुल डेअरिंगनं काम करता आलं. स्मशानभूमीमध्ये असायचो कायम, ICUs मध्ये असायचो कायम, आणि शूट्स असायचे. सो BBC वरती तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता, नक्कीच बघा तुम्ही. आणि मग अवॉर्ड्स आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख म्हणाल तर खूप काही असं खूप भयंकर मोठं मी काही केलेलं नाहीये, पण लोकांनी जे काही माझ्या फोटोग्राफवरती प्रेम केलं त्यातून आत्तापर्यंत 25 अवॉर्ड्स मिळाली. जगदीश खेबुडकर अवॉर्ड आहे त्याच्यामध्ये. उल्लेखनीय जर सांगायची झाली तर तेवढीच सांगेन मी. दिशा सोशल फाउंडेशनचा खूप मानाचा पुरस्कार मला मिळाला. मोरया पुरस्कार मला मिळाला, जो खूप प्रेस्टिजियस समजला जातो. त्यानंतर मला उल्लेख करायला आवडेल की महाराष्ट्र राज्य शासनाचा मला पुरस्कार मिळाला, ज्याच्यासाठी हजारो फोटोग्राफर्सचं हे आलेलं होतं, एंट्रीज आलेल्या होत्या. आणि तिथून राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. तो खूप आयुष्यातला खूप संस्मरणीय प्रसंग होता. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते, तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. आणि भारत सरकारचा मला युवक कल्याण मंत्रालयाचा पुरस्कार मिळाला, जो सर्वोच्च पुरस्कार समजतो मी माझ्या आयुष्यातला. तर हा सगळा जो काही फोटोग्राफीचा प्रवास होता तो फक्त फोटोग्राफमध्ये कंटिन्यू काम, वेगवेगळी व्हरायटी ठेवत राहणं. आणि मला असं वाटतं फोटोग्राफर हा पहिला लवकर मॅड व्हायला लागतो. म्हणजे पहिला जितका लवकर तो मॅड होतो आणि मॅड होऊन जेव्हा तो काम करतो तेव्हा त्याला प्रत्येक इमेजेससाठी असं कंटिन्यू पळत राहावं असं वाटतं. आणि ती गोष्ट खूप गरजेची आहे असं मला माझ्या प्रेक्षकांना इथे सांगावं असं वाटतं. तर हाच एक की फीचर आहे की ज्याच्यामुळे मी आत्तापर्यंत मागच्या म्हणजे मला वाटतं 26-27 वर्ष झाली असतील, त्यापेक्षा जास्त कालावधी असेल की मी पळतोय. मला निकॉनही आवडतो, मला कॅननही आवडतो, कारण खूप फोटोग्राफर्सना प्रश्न असणार आहे, देवदत्त काय नक्की वापरतो वगैरे वगैरे. सो आय लव्ह निकॉन, आय लव्ह कॅनन, दोन्ही तेवढेच ताकदीचे आहेत. पण मला असं वाटतं की कॅमेरा इज जस्ट टूल. माझ्या ट्रेनिंगमध्ये पण मी या गोष्टी सांगतो की तुम्ही मला अगदी बेसिक 1200D जरी दिलात हातात तरी आपण वर्ल्ड क्लास इमेज त्यात क्लिक करू शकतो. रादर मोबाईलवरती सुद्धा ती असू शकते क्लिक झालेली. सो देर आर नो बाउंड्रीज फॉर क्रिएटिव्हिटी विदिन द कॅमेराज. आणि जेव्हा आपण कॅमेराच्या बद्दल खूप असं डोक्यात प्रेशर घेतो की बरेच जण विचारतो कॅमेरा भारी आहे ना तुझा, मग भारी फोटोग्राफी असणार आहे, कुठला कॅमेरा घेतला पाहिजे मग चांगले फोटोज येतील. सो आय थिंक दिस इज अ सिली क्वेश्चन. सो तुमचा डोळा तयार होणं खूप गरजेचं असतं. मन आणि डोळा ह्याचं कॉम्बिनेशन जेव्हा खूप छान होतं तेव्हा खूप सुंदर फोटो निघतात. आणि त्यासाठी सातत्य पाहिजे, त्यासाठी संयम पण पाहिजे. कारण स्पोर्ट्स फोटोग्राफी
पासनं अगदी वाईल्ड लाईफ फोटोग्राफीपर्यंत सुद्धा अनेक गोष्टी मी करतो, तेव्हा तो पेशन्स लागतो. इव्हन दो किड्स फोटोग्राफी, न्यूबॉर्न बेबीची फोटोग्राफी असेल किंवा किड्स फोटोग्राफी असेल, याच्यामध्ये सुद्धा पेशन्स लागतो. आणि पेशन्स शिवाय पर्याय पण नाही आहे, कारण फोटोग्राफरच्या आयुष्यातला तो एक USP आहे, पेशन्स ठेवला पाहिजे. आणि या पेशन्सच्या माध्यमातूनच पुढे जात असताना आत्तापर्यंत जे जे काही पुरस्कार मिळाले, जिथपर्यंत ॲप्रिसिएशन झालं, जे जे काही झालं, अनेक वृत्तपत्रातून आत्तापर्यंत मला वाटतं माझे लाखो फोटोग्राफ्स प्रकाशित झालेले आहेत, प्रदर्शित झालेले आहेत, अनेक मॅगझिन्ससाठी काम केलं. तर एकच गोष्ट मला याच्यातून एक USP म्हणून हायलाईट करायला आवडेल, की काम करत राहिलं पाहिजे, नित्य नवीन गोष्टींचा रोज ध्यास लागला पाहिजे, आणि एकदा ते ध्येय पकडल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये फोकस सोडायचा नाही, मग तो फोटोग्राफीतला असो किंवा तुमच्या लाईफमधल्या गोलचा असो.